तुमच्यापैकी काही लोकांना असं जाणवत असेल की सकाळी उठल्या उठल्या आपली दृष्टी थोडीशी कमी वाटते किंवा ब्लरिंग वाटतं आणि थोड्या वेळानं ते ठीक होतं. काही वेळा सकाळी उठल्यावर डोळा उघडायला त्रास होतो आणि डोळे चिकटून बसल्यासारखे सुरुवातीला वाटतात. तर हे असं होणं नॉर्मल आहे का? नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. तर लक्षात घ्या, काही गोष्टी ज्या नॉर्मली आपल्या झोपेत घडतात, तर त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे आपली डोळे जे रात्री बंद असतात, तर त्याच्यामुळे डोळ्याची जो बुबुळ आहे त्याला मिळणारं ऑक्सिजनचं प्रमाण रात्रीच्या वेळी कमी होतं आणि त्यामुळे बुबुळाची जी थिकनेस आहे, जाडी आहे, ती सकाळच्या वेळी थोडीशी वाढलेली असते. त्याचप्रमाणे आपले जे अश्रू वर असतात, डोळ्याच्या वर, आपली रात्री डोळ्यांची उघडझाप बंद असल्यामुळे ह्या अश्रूंचे जो लेयर असतो तो सुद्धा थोडासा डिस्टर्ब झालेला असतो आणि त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या थोड्या वेळ तुम्हाला थोडंसं ब्लर दिसू लागतं. पण जसं जसं तुम्ही ब्लिंक करत जाता, चेहरा स्वच्छ धुवून घेता, तर त्या दरम्यान ही जे काही चेंजेस झालेले आहेत डोळ्यामध्ये ते रिकवर होतात आणि त्यानंतर तुम्हाला दृष्टीची क्लॅरिटी वाढते. काही लोकांना हे प्रमाण म्हणजे जे अंधुक दिसणं हे जास्त काळ राहू शकतं. याला महत्त्वाचं कारण म्हणजे जर रात्री तुमची झोप व्यवस्थित नसेल किंवा रात्री झोपताना सुद्धा तुम्ही स्क्रीनचा अतिरिक्त वापर केला असेल, तर त्याच्यामुळे मुळातच झोपताना तुमचे डोळे ड्राय झालेले असतात आणि त्याच्यामुळे दिवसा त्रास तुम्हाला जास्त काळ जाणवू शकतो. दुसरं याचं एक कारण असतं ते म्हणजे जर बुबुळाची तुमची ताकद वयानुसार जर कमी होत असेल, तर काही वेळा डोळ्यातली बुबुळाची सूज जास्त काळ राहू शकते. तर त्याच्यासाठी मात्र तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. पण नॅचरली आपली, मी म्हटलं तसं, सकाळी उठल्या उठल्या काही काळासाठी दृष्टी थोडीशी अंधुक असू शकते, जे नॉर्मल आहे, फिजिओलॉजिकल आहे आणि हे नॅचरल आहे. धन्यवाद.